आणि आता थेट जाऊयात बावनकुळे बोलतायत। नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलेलं आहे, त्यावरनं मोठा वाद निर्माण झाला। नाही, पहिले समजून घेतलं पाहिजे, कालच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीचं आपण तपासलं असेल, एकच बाजू तपासली, दुसरी बाजू वेगळी आहे। दगडाने भरलेले 4-4 ट्रक कसे आले, काय प्लान होता, कुणी हा प्लान केला होता? सर्वसाधारण आंदोलनाकरता आलेले मुलं वेगळे होते, पण या आंदोलनाच्या मागे जे षडयंत्र होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं। त्यामुळं एखाद्या वेळी सदाभाऊ खोत यांनी त्या जे या ठिकाणी षडयंत्रकारी आले होते त्यांच्याबद्दल बोलले असतील। कोण वाटतं मला मागे कोण असतो? मला त्याचा अंदाज मी सांगणं योग्य नाही, पण केंद्रीय त्या ठिकाणी एजन्सी तपासत, शेवटी हे येणारच हातात। 2-2, 4-4 ट्रक उभे आहेत तिकडे दगडाने भरलेले, आणि त्यामुळे हे दगडाने भरलेले कुणावर या ठिकाणी हल्ला करणार होते, कुणाचा जीव घेणार होते, कुणाला मारायला आले होते, एकदा हे तपासलं पाहिजे, तेव्हा कळेल। म्हणून ते सदाभाऊ खोत बोलले असते। राज्यभरात ठिकाणी आंदोलन होत आहेत आणि जमावबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे, तर एक प्रिव्हेन्शन म्हणून आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत या संदर्भात काही चर्चा झालेली आहे? असं आहे, कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी कधी चर्चा होत नाही, ते डेव्हलपमेंटची चर्चा होतं। ते शेवटी कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे पोलीस महासंचालक बघतात, त्यामुळं तेच निर्णय घेतील कुठला कायदा कसा संचालित करायचा। बोगस बियाणांवरती राज्य सरकार कारवाई करते, पण महाबीजवरती जी आहे ती कारवाई होताना पाहायला मिळत नाहीये। काय नेमकं कारवाई करतात? अमरावतीमध्ये काल 55 गुन्हे दाखल झाले। महाबीजवरही त्या ठिकाणी काल नागपूरमध्ये कारवाई करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत। त्यामुळे कोणी सुटणार नाही। शेतकऱ्याला ज्यांनी गंडवलं, फसवलं, शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याकरता सरकार आहे, आणि शेतकऱ्याकरता जे आमचं भूमिका आहे ती महत्त्वाची आहे। म्हणजे आमची भूमिका ही शेतकऱ्यांना पूर्ण ताकद देण्याची आहे। तर चंद्रशेखर